आईस तुम्ही खरंच दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये स्वतःला बघता. तुमचं अस्तित्व सगळं लोकांच्या डोळ्यात बघणार. तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यानं तुम्हाला चांगलं किंवा वाईट दोन्हीही शब्द वापरले तर त्याचे डोळे तुम्हाला त्या दृष्टीनं बघायला तसे, म्हणजे तुम्ही तसे होत नाही. तुम्ही दिवसभरातल्या 3 स्तरावरचे कर्म, जीभ म्हणजे त्वचेच्या म्हणजे जिभेच्या वाणीच्या स्तरावरचं कर्म, मेंदूच्या स्तरावरचं कर्म आणि शरीराच्या स्तरावरचं कर्म कसं करायला लागले त्याच्यावरून तुम्ही जेच करू शकता मी चांगला की वाईट. लोकांचे डोळे तुम्हाला कोण्या नजरेनं बघतात त्याच्यावर काही संबंध आहे का? नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, रिड्युसिंग डिपेंडन्सीज, फाइंडिंग युअर ऑथेंटिक सेल्फ, दॅट इज द की टू लिव्हिंग केअरलेसली. जगात जर तुम्हाला निर्भीड जगायचं म्हणजे याचा अर्थ तुम्ही उर्मट आहात असं होतच नाही. निर्भीड जगण्याचा अर्थ तुम्ही तुमच्या मानसिक गरजा कमी केल्या. तुम्हाला लोकांच्या गरजा नाही लागत की मैत्रीण असेल म्हणजे तुम्ही पूर्ण आहात असं नाही लागत. गरजा तेवढ्या कमी करून ठेवल्या तर तुमच्या बाजूला कोण आहे कोण नाही हे प्रश्नच पडत नाही. आपण स्वतः एक जग तयार करायला लागलो की मला बाजूला कोणीतरी पाहिजे आणि मग मी परिपूर्ण होणार. मग मी घाबरणार की कोणीतरी मला सोडून जाणार, माझी मैत्रीण मला सोडून जाणार, माझे पप्पा मला सोडून जाणार, माझी आई मला सोडून जाणार. मानसिक सुरक्षा कवच कोणीतरी जवळ असण्यात आहे. हे गरजाच रिड्यूस केल्या जात ते त्यांच्या आयुष्यातला असणारा कालावधी तेवढे राहणार आहे, त्याच्या पुढे नाहीये. जेवढा वेळ आई बाबा राहणार आहे, जेवढा वेळ मित्र राहणार आहे, जेवढा वेळ मैत्रीण राहणार आहे, जेवढ्या वेळ शेजारचे लोक राहणार आहेत तेवढाच वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर त्या जगातून ते मी मुक्त होणार आहे. मग ते आहेत म्हणूनच मी आहे तुम्ही घाबरत जगणार नाही. नाही ते मग माझे बाजूचे आजोबा खूपच मला जीव लावायचे, ते सोडून जाणार तर कसं होणार? तुम्ही घाबरणार आणि घाबरल्यानं तुमचं आयुष्य संपत. तुम्हाला निर्भीड जगायचं असेल तर जगातला कुठलाही व्यक्ती गेला आणि मी आज नाही उद्या जाणार, मी आज नाही उद्या जाणार, त्याच्यामुळे पुढच्याही पिढीचं काही माझ्यामुळे नाही आणणार आणि पुढची पिढी चालली म्हणून माझं एकही नाही आणणार. वास्तविकता हीच आहे. तर आपण काय करतो, मेंदूत भीती तयार निर्माण होते की मला कोणीतरी सोडून जाणार आणि मग केअरलेसली लाईफ जगू शकत नाही. एकदम निर्भीड जगायचं असेल तर बाजूला कोण कधी सोडून जाईल हे जगातलं तुम्ही तुमचा प्रवास हा बसमधला आहे. बसमधले पॅसेंजर येतात जीवनात जातात, ते सहवास परमानंटसाठी तुमच्या जीवनाचा भाग बनतात का? आयुष्य तसंच आहे, फक्त 100 वर्षाची बस आहे. त्याच्यात आई येणार, बाबा येणार, भाऊ येणार, काही दिवस राहणार, बाकी आपली आपली जिथं त्याची यात्रा संपली तिथं ते जाणार. म्हणून आपल्या मानसिक गरजा ते आहेत तर मी आहे हे जर होऊ नका. पत्थर कापायचं नाही, घाबरायचं नाही, परेशान व्हायचं नाही, जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. जेवढे वेळ जेवढे लोक आपल्या आयुष्यात राहणार तेवढेच वेळ राहणार, परेशान व्हायचं काम नाही. Then you blindly accept what the word says about you, you hand it power. बरेच वेळेस एखाद्या व्यक्तीच्या शब्दाला तुम्ही जर ताकद देत असाल तर तुमच्या मूर्खपणाने ती व्यक्ती तुम्हाला मूर्ख ठरवत आहे आणि तुम्ही त्याला जर ऊर्जा दिली की हो तुम्हाला असा काय म्हणलं, हे वाक्य जरी म्हणलं याचा अर्थ त्याचा बळ वाढायला, त्या व्यक्तीने तुम्हाला मूर्ख शब्द म्हणला तुम्ही म्हणायला लागले तुम्हाला काऊन म्हणला. जसं तुम्ही म्हणायला लागले की तू काऊन म्हणला त्याला ताकद भेटायला लागली, त्याला बळ द्यायला त्याच्या शब्दाला. सोडून द्या. त्याने मूर्ख म्हणलं तरी पण बाबा तू तुझं जवळ मला काही फरक पडत, कारण तुम्ही त्याला तू काऊन म्हणलं की त्याच्या ताकद यायला लागली आणि त्याच्या ऊर्जेला संपवण्यासाठी त्याला बोलूच नका. तू काही म्हणणं बाबा हा काही म्हणजे मी डोक्यावर काही करून घेणार नाही करेल. कारण होणार कसं, तुम्हाला दररोज काहीतरी म्हणणार, कोणीतरी काही म्हणलं की परेशान होणार, म्हणजे तुम्ही ताकद द्यायला लागले परेशान व्हायला. त्याच्यामुळे तुम्ही काय परेशान व्हायचं नाही. आणि कोणी काही ब्लाइंडली म्हणत असेल तर तुम्ही कसे काय एक्सेप्ट करता? म्हणजे कोणाला जर मी म्हणलं आता की दीदी आहे, मी म्हणलं तू हत्ती नाही, जगाला काय आंधळेपणाने एक्सेप्ट करावं? मी म्हणलं हत्तीन तिला म्हणजे ती हत्तीन झाली का?
ती खरी ती मुलगीच आहे. म्हणजे काय होत असतं, तू मला हत्तीन कशी काय म्हणली, हत्तीन कशी काय म्हणले की मी रागावणार, म्हणजे तुम्ही बोलणाऱ्याला ताकद बंद कर, बोलणाऱ्याला बोलूच नका. तुझं बरोबर हत्ती, यस आय एम हॅपी, काय म्हणतो तू, टेन्शनच नाही घ्यायचं. कळतंय काय म्हणायला ते. त्याच्यानंतर यू मेक अ वर्ड युअर जज अँड युअर ग्रँड मास्टर. आणि तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे की या जगाला तुम्ही न्यायाधीश बनवायला लागले, तुम्ही त्याला आपला मालक बनवायले, ग्रँड मास्टर. आणि तुम्हाला जे लोक ठरवायला लागले की तुम्ही काय, त्यानं म्हणलं न्यायाधीशाने की तुम बहुत खराब हो, तुम नालायक हो. शेजारच्या काकून म्हणलं तुम्हाला तुझ्यासारखा मोठा कोणीच नाही, ते न्यायाधीश लागून गेली का तुम्हाला अंतिम निर्णय की तू नालायक आहे म्हणायचं. त्यांनी लावलेलं लेबर त्यांचा गैरसमज असूच शकते. म्हणून आपण नाही उरावर घ्यायचं, काकू तुम्ही कशा काय मला म्हणलं आणि मी तुम्हाला बघूनच देतो, तुम्ही कोपऱ्यात भेटता आणि मग मी तुमचं पाहून घेतो, तुम्ही भेटा ना. काय घ्यायचं त्यांना. ठीक आहे न्यायाधीश आहे का न्यायाधीश नाही आहे. मग तुम्ही जसं सर्कस मधला वाहक, जर तिथला सर्कस मास्तर चाबूक घेऊन असेल तर वाहक पण जसा म्हणलं तसं नाचतो रपाट्यावर. आणि तुम्ही पुढच्या दुश्मनानं बोललेले शब्द ते मनावर घेऊन जर नाचत असाल, त्यांना म्हणलं मूर्ख, तुमच्या अंगाची आग व्हायला लागली, तीळ पापड. मला कसं काय मूर्ख म्हणले, म्हणजे त्या व्यक्तीने बोललेले शब्द चाबूक. आणि तुम्ही नक्कीच वाहकात सिंहात, पण प्रॉब्लेम कसा आहे पिंजऱ्यातल्या वाघाचा. नाच त्यानं शब्द मारला रे मारला की तुम्ही काय होणार, नाचता. म्हणजे गुलाम पिंजऱ्यातले गुलाम. म्हणून कोणी शब्द बोलले तर जास्त ताण घ्यायचा, कोणी शब्द बोलले तर वाईट ताण घ्यायचा. बरेच वेळेस लोक बोलतात. त्याच्यानंतर द वे आवर स्पेसिस हॅज इव्हॉल्व्ड, द वे वी आर बॉर्न, वी लॅक अ डायरेक्ट विजन ऑफ आवर. आपली मानव जातच जन्माला आली कसा प्रॉब्लेम. स्वतःला आपण बघत असताना मम्मीच्या डोळ्यानं, पप्पाच्या डोळ्यानं, मित्राच्या डोळ्यानं, भावाच्या डोळ्यानं, समाजाच्या डोळ्यानं, स्वतःचे डोळेच आपले आंधळे असतात. आपण कधी स्वतःला मी चांगली आहे बाबा हे कधी बघितलंच नाही. म्हणजे मी छान आहे जगापेक्षा, मी कोणाचं वाईट नाही करत, मी कशी आहे बघितलंच नाही ना कधी. स्वतःला कधी असं बघितलं का छान की मी जी व्यक्ती आहे कधी वाईट काम करत नाही, कोणासोबत वाईट करत नाही, म्हणजे मी राईट डायरेक्शन नाही. मग ते व्यक्ती मला वाईट म्हणला म्हणून ते व्यक्ती म्हणला मग तुम्ही कुठं वाईट झाला. त्या व्यक्तीच्या तोंडातली हवा होती त्याने फेकली, तुम्ही कधी वाईट झाला. आंधळेपणानं तुम्ही काही म्हणलेलं ऐकणार का, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला स्वतःचं डायरेक्ट विजन लहानपणापासून आपले मायबाप पण तसेच करतात. आजी आजोबा कोणी म्हणलं की स्वतःला तो कसा म्हणला म्हणून भांडणी करत गेले. आपले आई बाबाही तसेच करतात. जर तीच सवय आपल्याला लागली की कोण काही म्हणलं की चिडायचं, तर आपल्याला स्वतःच्या डोळ्यानं स्वतःला आपण बघत नाही. आणि शिका स्वतःच्या डोळ्यानं स्वतःला बघायला. जर तुम्ही भांडण करत बसलात तर तुम्ही लोकांच्या डोळ्यानं स्वतःला बघायला. You are looking to yourself, तुम्ही स्वतःला बघत आहात. कोणाच्या डोळ्यानं, कोणाच्या दुसऱ्या. सो ठरवा आजपासून आम्हाला आमच्या डोळ्यानं बघायचं स्वतः. मी चांगली असेल वाईट असेल पण ते डोळे माझे, बुद्धी माझी, माझा विचार मला कळतं, मला वाटलं म्हणून मी ठरवायला ती चांगली किंवा वाईट. लोक म्हणायले म्हणून नाही. मम्मीने जरी म्हणलं एक ऐकते तुला कशी दाखवलं नाही ठीक आहे, पण तू म्हणाली म्हणून मी नाही. तर मला खरंच येत नसेल तर मी बुद्धू आहे, तर तू म्हणाली म्हणून नाही. मी जर मूर्ख आहे तर ठीक आहे, मला वाटत असलच मी मूर्ख आहे तर मी आहे, पण तू म्हणाली म्हणून नाही. तर तू कशी ठरवणार मला मूर्ख, तू मला कशी ठरवणार. तुझ्या शब्दानं म्हणल्यावर मी मूर्ख होणार. म्हणून परेशान व्हायचं.
We cannot see ourselves inwardly, so we rely on others. खरं आपण कधी स्वतःला स्वतःच्या आतमधल्या व्यक्तीने बघितलंच नाही, आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. जीवनभर आपण दुसऱ्यावर अवलंबून, आपण आयुष्यभर दुसरे ठरवायला लागले. आता तुम्ही कोण आहात? कधीतरी एकांतात बसून विचार केला तुम्ही कोण आहात? कधीतरी आयुष्यात एखाद्या दिवशी शांत बसला मेडिटेशन करायला की हू ॲम आय, मी कोण आहे? बॉडी, थॉट, ब्रेन, पिट्युटरी ग्लँड, इमोशन्स काय आहात? कधीच विचार केला नाही. मला कोणीतरी एक लेबल लावतं, काटते तू खूप खराब असतं, सुधर बाई, कार्टे मला कसं कोणीतरी म्हटलं, सुधारण्यासाठी म्हणजे मी मूर्ख आहे असले शब्द मी डोक्यात घेऊन जगायला लागले. प्रॉब्लेम सुरू झाला इथेच प्रॉब्लेम सुरू झाला की मला कोणीतरी लेबल लावला आणि मग मी त्याच्या डोळ्याच्या चष्म्यानं स्वतःलाच बघायला लागले. हा मी मूर्ख, मी कार्टी, कॅरेक्टर लागला. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य बुद्धीच नाही. मी चांगलं की वाईट हे ठरवायसाठी मला लोकांचं वाक्य लागतं, अप्रोल लागतं, लोकांची सहमती लागते. जेवढे मोठं होतात हे सहमतीवरच तुमचं जग आहे. म्हणजे कोणीतरी म्हणलं चांगलं तर मी चांगलं म्हणून मला तुम्ही वाईट कसे काय म्हटला, कसे काय म्हटला म्हणजे मी म्हटल्यानं चांगलं किंवा वाईट, मी कोण लागून गेलो चांगलं किंवा वाईट ठरवणारा? मी कोण लागून गेलो चांगलं किंवा वाईट ठरवणारा? तुम्हाला तुमच्या आत्ता कोणाला माहित नाही तुम्ही चांगली की वाईट. लोक सहजपणे विचार न करता लाखो वाक्य बोलतात. तो त्यांचा जनरल ट्रेंड आहे. दिवसभर दुखून घ्यायचा तुमचा ट्रेंड आहे का? दिवसभर कोणतरी काही बोलते ना आपण मनाला लावून घ्यायचं, आपल्याला काही व्यसन लागलं त्याचं. त्याच्यामुळे भिंग्याने लोक बोलत राहा. त्याच्या दृष्टीने तुम्ही बघितले की स्वतःला दररोज टोचणे मारत होता. त्याच्यापेक्षा स्वतःला स्वतःच्या नजरेनं आयुष्य फार छान मस्त बिंदास, रात्री झोप छान लागते. नाही मम्मी तुला माहित आहे का गो, मला काल न ती व्यक्ती तशी म्हणली आणि मला कशी काय म्हणली, माझी मम्मी तू, माझे पप्पा आहेत आणि ती एवढी खराब असून मला म्हणू शकते. लावलं तिच्या डोळ्यानं तुम्ही स्वतःला बघायला. अरे म्हणजे स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेतलं. त्या व्यक्तीचे शब्द तुम्हाला गुलाम बनवायला आणि आम्ही टेन्शन मध्ये गुलाम पण बनायला. म्हणून कोणाच्या शब्दाला कधी गुलाम बनायचं का नाही, विचार करा. हे दोनच वाक्य झाले. याच्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी त्याच्यानंतर सांगू. आता आपण आपला ब्रेक घेऊया. ओके.